नमस्कार. नीता आडुरकर रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे. घटस्थापनेपासून नवरात्रीची सुरुवात होते. सार्वजनिक तसेच घरगुती स्वरूपात सुद्धा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि देवीचा घट देखील बसवला जातो. घटाशेजारी 9 दिवस अखंड तेलाचा दिवा तेवत ठेवतात. आमच्या घरीही घट बसवला जातो. घट बसवण्यापूर्वी एका पत्रावळीमध्ये थोडीशी स्वच्छ माती घेऊन त्यात 5 प्रकारची धान्ये व्यवस्थित मिसळून घेतलेली जातात व त्याच्यावर थोडेसे पाणी मारून मधोमध एक पाण्याने भरलेला घट घ्यायचा. त्यामध्ये नारळ ठेवून नारळाला व घटाला हळदी कुंकू लावून हा घट बरोबर मधोमध ठेवून त्याची पूजा केली जाते. त्याचीच ही 3 दिवसानंतर अशी रोपे आलेली आहेत. दसऱ्यापर्यंत ही रोपे पूर्ण घटाच्या वरपर्यंत वाढतात. घटस्थापनेला घरातील इतर देवांनाही दुधाचा अभिषेक घालून त्यांना खाऊच्या पानावर बसवले जाते. हे 9 दिवस म्हणजे देवी देवतांच्या विश्रांतीचा काळ असतो. या नवरात्रीत देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात. त्यातीलच अगदी महत्त्वाचा नैवेद्य म्हणजे कडाकणी. या कडाकण्या डाळीच्या पिठाच्या सारण भरून केलेल्या व तिखट कडाकणी देखील बनवल्या जातात. आज मी तुम्हाला अगदी खुसखुशीत व चवीला मधुर अशा कमी तेलकट होणाऱ्या कडाकण्या कशा करायच्या ते दाखवणार आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आज मी रवा व मैदा वापरून कडाकण्या बनवणार आहे. त्यासाठी मोठ्या परातीमध्ये मी 4 वाट्या मैदा घेतलेला आहे. जवळजवळ हा अर्धा किलो मैदा आहे. यामध्ये आता आपण अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे. तुमच्याकडे हा बारीक रवा जर नसेल तर तुम्ही घरातील रेग्युलर रवा देखील वापरू शकता. या वाटीनेच मी सर्व प्रमाण घेतलेले आहे. आता 1 वाटी भरून साखर घेतलेली आहे. ही जवळजवळ 125 ग्रॅम साखर असते. यामध्ये मी 3-4 वेलदोडे टाकलेले आहेत. ही साखर मी आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे. व अर्धी वाटी तूप घेतलेले आहे. हे तूप मी गरम करून आता या पिठामध्ये घालणार आहे. हे रवा व मैदा आपण जे घेतलेले होते यामध्ये आता अगदी पाव चमचा मीठ घालायचे आहे व सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तूप देखील मी आता थोडेसे गरम करून घेतलेले आहे. हे तूप मी आता या पिठामध्ये घालत आहे. तुपाचे प्रमाण अजिबात वाढवू नका, त्यामुळे आपल्या कडाकण्या अगदी व्यवस्थित कमी तेलकट होतात. आता हे एका चमच्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे तूप आता आपण मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं. अगदी थोडंसं मीठ तुम्ही जरूर घाला. या मिठामुळे कडाकण्यांची टेस्ट खूप छान लागते. हे पीठ आता आपले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे. आता यामध्ये आपण आता मिक्सरला बारीक केलेली साखर घालून घ्यायची व ही साखर देखील आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे पीठ भिजवण्यासाठी मी इथे 1 वाटी दुधाचा वापर केलेला आहे. दुधामुळे अगदी टेस्टी आपल्या कडाकण्या तयार होतात. तुम्ही दुधाच्या ऐवजी इथे पाण्याचा देखील वापर करू शकता किंवा निम्मे दूध आणि निम्मे पाणी असे देखील वापरू शकता. लागेल तसे थोडे थोडे दूध घालायचे व हे पीठ आपण आता मळून घ्यायचं. असा आता आपला हा चपातीसारखा गोळा, आपला मऊसर गोळा तयार झाला पाहिजे. हे पीठ आता आपण 15 मिनिटांसाठी मुरण्यासाठी झाकून ठेवायचं. पंधरा 20 मिनिटं झालेली आहेत. हे पीठ आता आपले छान मुरलेले आहे.
यात आपण रवा घातल्यामुळे थोडेसे पीठ हे घट्ट होण्याची शक्यता असते. अशा वेळी थोडंसं पाण्याचा हात घेऊन हे पीठ आपण बत्त्याने कुटून घ्यायचे. थोडेसे मऊसर पीठ करून घेतले की आपल्याला कडाकण्या अगदी सहज लाटता येतात. या पिठाचे आता आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. कडाकणी एकदम पातळ लाटली जाते, त्यामुळे गोळा फार मोठा घ्यायचा नाहीये. अगदी छोटे छोटे आपण गोळे बनवून घ्यायचे. असे मी आता हे काही गोळे बनवून घेतलेले आहेत. इतर पिठावर आपण परत झाकून ठेवायचं, म्हणजे हे पीठ वरून सुकत नाही. आता आपण कडाकणी लाटायला घेऊया. त्यासाठी गोळा कोरड्या मैद्यामध्ये बुडवून आपण लाटायला घ्यायचा. अशा प्रकारे आपण उलटून पालटून अधूनमधून कोरडा मैदा लावून एकदम पातळ अशी कडाकणी लाटून घ्यायची आहे. कडाकणी जाड लाटली की ती फुगते व फुगलेली कडाकणी नंतर मऊ पडते. यासाठी एकदम पातळ अशी कडाकणी लाटून घ्यायची. ही कडाकणी आता लाटून झालेली आहे. असा कडाकणीचा साचा तयार मिळतो. या साच्याने आपण आता ही कडाकणी कट करून घेऊया. थोडासा साचा दाबून कडेचे पीठ आपण अशा प्रकारे काढून घ्यायचं. साचा असेल तर वापरला तर चालतो, नाहीतर आपण कडाकणी लाटून तशी तळली तरी चालते. अशी आता ही कडाकणी तयार झालेली आहे. आता आपण इतर कडाकण्या देखील अशाच पद्धतीने लाटून घ्यायचे. सर्व कडाकण्या मी अशा पद्धतीने लाटून घेतलेल्या आहेत. एकदम पातळ अशा कडाकण्या आता लाटून तयार झालेल्या आहेत. या आता आपण तळून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर एका कढईमध्ये तेल तापवून घेतलेले आहे व तेल तापले की गॅस आपण लो टू मीडियम करायचा आहे. यामध्ये कडाकणी टाकली की अगदी काही सेकंदामध्येच ती तळली जाते. कडाकणी खूप पातळ असल्यामुळे तळण्यास अजिबात वेळ लागत नाही. अगदी मंद गुलाबी झाली की आपण ही लगेचच काढून घ्यायची आहे, नाहीतर ती लवकर खूप करपते. अशा प्रकारे टिश्यू पेपरवर किंवा एका चाळणीमध्ये आपण कडाकणी काढून घ्यायची. गॅस आपण वाढवायचा नाही आहे, मंद आचेवरच आपण या कडाकण्या तळून घ्यायच्या आहेत. तर ही देखील कडाकणी आपण काढून घेऊया. अशा प्रकारे मी सर्व कडाकण्या करून घेणार आहे. नवरात्रीमध्ये अष्टमीला कडाकण्यांच्या बरोबरच देवीला हात, खाऊचे पान, वेणी, फणी, जोडवी असे या कडाकणीच्या पिठाचेच करून बांधतात. त्यासाठी आपण आता हात बनवून घेऊया. त्यासाठी मी कडाकणीच्या पिठाचे एक मोठं पान लाटून घेतलेलं आहे. असा आता आपण हाताचा आकार तयार करून घ्यायचा. त्यासाठी करंजीचे जे चिरणे असते त्या चिरण्याच्या साहाय्याने असा हाताचा आकार आपण व्यवस्थित कापून घ्यायचा. साईडचे जे एक्स्ट्रा पीठ असते ते आपण आता काढून घेऊया. असा हा आता हाताचा आकार व्यवस्थित झालेला आहे. याला आपण आता एका साईडला छोटेसे छिद्र पाडून घ्यायचे. यामध्ये दोरी ओवून आपल्याला हा हात बांधावा लागतो. नंतर तळल्यानंतर याला आपल्याला छिद्र पाडता येत नाही. असेच मी आता दुसरे देखील एक पान लाटून घेतलेले आहे.
याची आपण आता फणी बनवून घेऊया। हे पान आता आपण चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊया। याला आपण आता फणीचा आकार देऊया। त्यासाठी चिरण्यानेच आपण कंगव्याप्रमाणे याचा आकार तयार करूया। मधून मधून जे जादाचे पीठ असते ते आपण हाताने काढून घ्यायचं, म्हणजे त्याचे कंगव्याप्रमाणे असे हे दात तयार होतात। दुसऱ्या साइडने देखील आपण असाच आकार बनवून घेणार आहोत। आता ही आपली फणी तयार झालेली आहे। याला देखील एक छोटेसे छिद्र पाडून घ्यायचे। आणखीन मी इथे मोठे पान लाटून घेतलेले आहे। त्यावर आता आपण पान तयार करायचं। इथे तुम्ही खाऊचं मोठं पान देखील घेऊन असा पानाचा आकार बनवू शकता। पान थोडेसे प्रेस केले की या पानाच्या शिरा देखील उमटल्या जातात। साईडचं पीठ आपण काढून घेऊया। याला देखील आपण एक छोटे छिद्र पाडून घेऊया। आता आपण देवीसाठी वेणी तयार करूया। त्यासाठी मी इथे 3 पिठाचे गोळे घेतलेले होते व त्याच्यात लांब सुरळ्या तयार करून घेतल्या व आपण ज्याप्रमाणे वेणी घालतो तशी वेणी घालून घ्यायची। सुरुवातीला व शेवटला जरासे पीठ एकत्रित करून हाताने दाबून घ्यायची, म्हणजे वेणीही सुटत नाही। सर्वात शेवटी आता आपण जोडवी तयार करून घेऊया। त्यासाठी पिठाचे अगदी छोटे गोळे तयार करून घ्यायचे व त्याच्या देखील आपण अशा सुरळ्या तयार करून घ्यायच्या। याची 2 टोके आता आपण जोडून घेऊया। दुसरी देखील आपण आता जोडवी तयार करून घेतलेली आहे। अशा मी चार जोडवे तयार करून घेणार आहे। हे आपले पान, वेणी, हात, फणी आणि जोडवी असे हे करून झालेले आहे। हे देखील आता आपण मंद गुलाबी रंगावर तळून घ्यायचे आहे। तुम्ही नवरात्रीत अष्टमीसाठी या पद्धतीने कडाकण्या जरूर करून पहा। अगदी खुसखुशीत आणि चविष्ट अशा या कडाकण्या बनतात। आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व अशाच पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।